का ह्या भेसळखोरांना, ह्या लबाडांना संरक्षण देणारा आका कोण आहे? ते ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. जे आरोपी पकडलेत ते राजकीय क्षेत्रात काम करणारे आहेत. चोरांची ताकद कधी वाढते का मी चोरलेला माल घेणारा कोणीतरी मार्केटमध्ये. त्यांची 10 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? जमिनी विकायला लागल्या यांना. कात्रजला जे संचालक आहेत यांची प्रॉपर्टी शरद बँकेनेच लिलावामध्ये काढली, यांना जमीन विकायला लागली. संशय अधिक बळावतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुकाराम मुंडेंना तुम्ही पत्र द्या, विधिमंडळात आवाज उठवा, पण ते काहीच त्याच्यावरती बोलले नाहीत. नमस्कार, story.com मध्ये तुमचं स्वागत. मी विशाल. सध्या दूध भेसळीवर राज्यभरात जी कारवाई सुरू आहे त्याच्यावरती पुणे जिल्ह्यातला आंबेगाव तालुका आणि हे मंचर हे या सगळ्याचं हॉटस्पॉट यासाठी बनलं. एक मोठी कारवाई झाली, भेसळयुक्त दूध सापडलं आणि त्यानंतर याच तालुक्यातले सगळे शेतकरी एकजुटीने पुढे आले. त्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आले देवदत्त निकम आणि त्यांनी या भेसळीच्या विरोधात एक लढाई पुकारली. या मतदारसंघातले आमदार असतील दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री, त्यांच्या विरोधात त्यांनी लढाई पुकारली. सगळे त्यांचेच कार्यकर्ते या रेडमध्ये अटक झाले होते आणि याचे धागेदोरे दूरदूरपर्यंत मोठमोठ्या नामांकित ब्रँड्सपर्यंत पोहोचले. मंचरमधला ब्रँड असेल, इंदापूरमधला असेल, राज्यभरात याचे धागेदोरे पोहोचले. अगदी तिकडे मराठवाड्यापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यापर्यंत सगळीकडे हे धागेदोरे पोहोचले. देवदत्त निकम माझ्यासोबत आहेत. ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, शेतकरी त्यांच्याकडे येत आहेत आणि या सगळ्या लढ्याचं ते नेतृत्व करत आहेत. आंबेगाव तालुका जो आहे तो हॉटस्पॉट का बनला आहे, इथे भेसळखोरांना आजपर्यंत आश्रय का दिला जात होता, हे इथल्या शेतकऱ्यांच्या आजपर्यंत खरंच कधीच लक्षात आलं नव्हतं का? अनेक गोष्टी आहेत, या सगळ्या मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. निकमजी, तुम्ही या सगळ्या प्रकरणात म्हणजे रेड पडली तेव्हापासून शेतकऱ्यांची एकजूट करून रस्त्यावर उतरत आहे, पण हे आत्ताच का घडलं? तुम्हीही आजपर्यंत या मतदारसंघात आहेत, फिरताय, तुम्ही इथे निवडणूक लढले, शेतकऱ्यांशी संपर्क आहे, पण ही भेसळ होती आहे किंवा या प्रकारची घातक भेसळ केली जाते आहे या दूध व्यवसायात, हे आजपर्यंत कधीच कोणाला कळलं नाही? नमस्कार. ही दुधातली जी भेसळ आहेत याच्याबाबत मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक वेळा आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला भेटलेलं होतं, परंतु आजपर्यंत आमचा देखील या व्यवसायातला अनुभव लक्षात घेता की दुधामध्ये पाणी टाकलं जातं, युरिया मिक्स केला जातो, हे ऐकण्यामध्ये होतं. पाणी लोक टाकतात कारण शेतकरी लोक आहेत, एक मनामध्ये ते बिंबलेलं आहे त्यांच्या की ज्यावेळी बादलीमध्ये दूध आपण काढून आणतो त्यावेळी मग थोडं फेस वगैरे राहतो आणि मग त्याच्यात थोडंफार ग्लासभर म्हणा थोडंफार पाणी लोक टाकून घिसाळून बा असं दूध आहे ते व्हायला जायला नको म्हणून त्या प्रकारे करतात. त्याच्यामुळं फॅट ती कमी बसत होती, हे मान्य. परंतु दुधामध्ये मीडियामधून ज्यावेळी पाहायला भेटलं, म्हणजे सुरुवातीला गेले काही वर्षापासून की त्याच्यात शॅम्पू वगैरे मिक्स केला जातो, हे ऐकण्यामध्ये होतं, प्रत्यक्षात पाहण्यामध्ये नव्हतं. परंतु ज्यावेळी तुकाराम मुंडे साहेबांसारखा अधिकारी या विभागाला आला आणि तदनंतर त्यांनी याची सगळी मुळापर्यंत जाण्याचं ठरवलं आणि ही भेसळ कुठून होते, काय होते याचा त्यांनी माग सगळा शोधला आणि खरं कुठून भेसळ होती हे सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आले. परंतु आम्हाला देखील याच्यामध्ये एवढा अंदाज नव्हता की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये रॅकेट आहे, कारण हे रॅकेट ज्यावेळी चालतं याला कोणाचा तरी वरदास्ता असल्याशिवाय हे रॅकेट चालू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळी आंबेगाव तालुक्याचं नाव त्याच्यामध्ये आलं, आरोपी आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर या परिसरातले, इथल्या भागातले, अन्य काय भागातले 26 आरोपी पकडले गेले, माल त्यांचा जप्त करण्यात आला आणि मग सर्वांच्या ध्यानात आलं की राजकीय लोकांशी संबंधित हे बरेच याच्यामधले आरोपी आहेत आणि हे निवडणुकांना ज्यावेळी एवढाला खर्च करतात, कारण यांच्या 5-10 वर्षापूर्वीच्या परिस्थित्या पाहिल्या तर काही लोकांना खाण्याची मारामार होती आणि आज ते एवढे करोडपती कसे काय त्याच्यामध्ये झाले. आणि मग सर्वांच्या ध्यानात आलं की अरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ चाललेत, यांना सोडता कामा नये आणि आपल्या तालुक्याची जी बदनामी, परिसराची बदनामी ह्याचं उद्याच्या काळामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन होईल का या भागातले शेतकरी हे भेसळखोर आहेत. कारण इथं कुठल्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय नाहीत, इंडस्ट्री नाही, MIDC नाही, त्यामुळं आमचा शेतकरी या भागातला जगला पाहिजे याच्याकरता आणि लोकांना आरोग्याला जे घातक जे विष पाजलं जाते त्यांना जेल भोगला पाहिजे, ते फाशीवर गेले पाहिजे, या भूमिकेतून आम्ही उतरलेलो आहे. तुम्ही इकडे सातत्याने जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरताय तुम्ही दिलीप वळसे पाटील यांचा आका असा उल्लेख करतायत, तर म्हणजे त्यांचा आका उल्लेख का, त्यांचा या सगळ्याशी संबंध कसा येतो? नाही, आम्ही स्पेसिफिक
आमचं हे म्हणणं आहे का ह्या भेसळखोरांना, ह्या लबाडांना संरक्षण देणारा आका कोण आहे हा लोकांच्या समोर आला पाहिजे. आता त्यांच्याबाबत आम्ही का बोललो की ते ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. ज्यावेळी दुधाच्या भेसळीचा विषय विधान परिषद विधानसभेमध्ये चर्चेला गेला त्यावेळी राज्यामधील आमदार जर ह्या विषयावर तुटून पडत असतील तर एक स्वाभाविक आमचं आहे की गेले जवळपास 90 सालापासून ते या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते मंत्री म्हणून राहिलेले आहेत, ते ज्येष्ठ आहेत आणि आपल्या तालुक्याचं ओळख आंबेगावची एक शेतकरी, कष्टकरी, त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकर आंबेगाव, खेड, जुन्नर या शिरूरच्या पट्ट्यामध्ये ज्यावेळी येतं आणि इथं जर बदनामी होत असेल, जगामधला देशातला भाविक इथं जर येत असेल तर इथले आमदार विधिमंडळामध्ये गप्प का त्या ठिकाणी राहतात. म्हणून कुठंतरी जे आरोपी पकडलेत ते राजकीय क्षेत्रात काम करणारे आहेत आणि त्यांना यांचं पाठबळ त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. म्हणून तुम्ही त्यांना वाचवता का, म्हणून आम्ही त्यांना सडेतोड विचारलं आणि ते याच्यावरती विधिमंडळात काही बोलले नाहीत. त्याच्यामुळे तुमच्या आता हे जी भेसळ पकडली म्हणजे हे जे दूध पकडलं याच्यात हे जे पकडलेत हे छोटे खेळाडू असं म्हणता येईल कारण हे संकलन केंद्रावरचे आहेत. यांच्याकडून जे दूध संकलन केलं जात होतं 1000 लिटर ते वरती अर्थातच मोठ्या ब्रँडवरती जात होतं, पण तिथपर्यंत हे धागेदोरे का नाही पोचलेत आतापर्यंत, त्याच्यावर तुम्ही काय करता? नाही, आता मी एक आपणाला सांगतो की या ग्रामीण भागामध्ये देखील किंवा शहराच्या भागामध्ये गळ्यामधलं सोनं बिनं महिलांचं चोरलं जातं, अन्य काही. ज्यावेळी हे सगळं सोनं लुटमार होते त्यावेळी ते कुठंतरी मोठ्या सोनाराकडेच जातं. बरोबर. आणि मग तो चोर पकडल्यानंतर तो माल मी अमक्याला विकला, त्यांनी घेतलं, त्यांनी वितळून टाकलं, त्याची विल्हेवाट लावली, परंतु मुद्देमाल तिथं तो नष्ट झाला. चोरांची ताकद कधी वाढते का मी चोरलेला माल घेणारा कोणीतरी मार्केटमध्ये आहे म्हणून ते डिरिंग त्या ठिकाणी करतायत. नंबर 2, जसं शहरामध्ये ग्रामीणमध्ये सोन्याचं मी सांगितलं तशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला जातात, केबल चोरीला जातात. हा माल जातो कुठं, डिपॅच चोरीला जातात, ट्रान्सफॉर्मर चोरीला जातं. मग त्याच्यामधलं कॉपर असेल, मग हे जे आहे हे घेणारा स्क्रॅपवाला, भंगारवाला तिथं भक्कम आहे म्हणून हा मुद्देमाल तिकडं चोरीला त्या ठिकाणी जातो, तो वाटला जातो, म्हणून मालांत शेतकऱ्यांची इथं चोऱ्या होतात. आमचं दुधाच्या बाबत देखील तेच म्हणणं आहे की यांना माहिती हा भेसळीचा माल आहे आणि जर शेतकऱ्याच्या दुधाला 35, 36, 37, 38 रुपये जर भाव द्यावा लागत असेल आणि यांचं भेसळीचं 15 रुपये यांचा खर्च आणि यांचा माल जर समोरच्या उद्योग करणाऱ्यांना जे प्रोसेस युनिट आहेत त्यांना जर हा माल 25-30 रुपयाला जर मिळत असेल तर मेन सूत्रधार तेच, कारण त्यांचा वरदास्त यांना आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आरोपी 26 पकडलेले आहेत 13 पोलिसांच्या ताब्यात आहेत, 13 फरार आहेत. आणि म्हणून आज विषय असा आहे की यांच्याकडं काही मुद्देमाल सापडला, काही कंपन्यांचे पावडर वगैरे ज्या जमा झाल्यात त्या पोलीस रिपोर्टमध्ये त्याच्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे यांच्या जाबजाबामध्ये किंवा चार्जशीट आता पोलिस आरोपींचा जो तपास घेत आहेत त्यानुसार यांना आलेलं दूध, यांनी बनवलेलं दूध हे कोणाला विकलं हे त्याच्यामध्ये निष्पन्न होईल, त्यावेळी त्यांची नावं येतील. फक्त आता FDAने 26 आरोपींची नावं सांगितली, ज्या कंपन्यांचा माल त्यांच्याकडे सापडला त्या कंपन्यांचा उल्लेख त्यांनी केला. फक्त आता चौकशा यांच्याकडे चालू आहेत, ज्यांना हे दूध पुरवठा करत होते, बँक ट्रान्झॅक्शन यांची झालीत तिथपर्यंत FDA आता आणि पोलीस गेलेले आहेत, परंतु त्यांनी तिथं काय काय सापडलं हे अजून बाहेर सांगितलेलं नाही. ती माहिती बाहेर येणं बाकी आहे. आत्ता काल परवा वळसे पाटलांनी एक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, मेळावा होता बहुतेक त्यांचा. त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव याच्यात बदनाम केलं जाते, आका उल्लेख केला जातोय, आजपर्यंत आपण कोणालाही पाठीशी घातलेलं नाही आहे. आता आमचं म्हणणं आहे की आम्ही त्या दिवशी जो बोललो की जिथे जिल्हा दूध संघाचे जे संचालक आहेत हिंगे, गेले जवळपास 35 वर्षे ते या तालुक्यातून जिल्हा सहकारी दूध संघावर निवडून गेले. त्यांची 10 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, जमिनी विकायला लागल्या यांना. ते जे ज्या दोन कात्रजला जे संचालक आहेत यांची प्रॉपर्टी शरद बँकेने लिलावामध्ये काढली, यांना जमीन विकायला लागली, संघाचे चेअरमन झाले आणि तदनंतर 10 वर्षामध्ये एवढी भरभराट यांची कशी झाली, कारण जो आरोपी याच्यातमध्ये पकडला गेला तो त्यांचा सक्का पुतण्या त्याच्यामध्ये आहेत, जो संदीप लॉड आहेत तो यांचा मित्र आहे हिंग्यांचा.
आणि आता ह्या लोकांचे जर तुम्ही आता पाहिले, हम्म. आता वळसे पाटलांच्या बाबत आम्ही ज्यावेळी म्हटलो, हम्म. आता तुम्हाला एक मी फोटो दाखवतो की आता संदीप लोढा जो आहे हम्म. हम्म. तर त्याचा जो डीपी आहे, हम्म. हम्म. त्याच्या व्हॉट्सॲपला जो डीपी आहे, हम्म. तर त्या डीपीवरती त्याचं कुटुंब हम्म. आणि वळसे पाटील हम्म. हम्म. हा डीपीवरती फोटो आहे त्यांचा एकत्रित आहे तो. एकत्र. आता त्याच्यामध्ये जर यांचा फोटो असेल, हा त्याचा मोबाईलचा नंबर, हम्म. आणि त्याच्यावरती जर त्याचा डीपीमध्ये जर यांचा फोटो जर येत असेल तर साहजिक आहे बरोबर. की, आणि दुसरं असं हम्म. की 2005 ह्या लोडावरती गुन्हा दाखल झाला, हम्म. 2018वरती 18ला दाखल झाला, त्यानंतर 2020ला दाखल झाला, आणि हा चौथा त्याच्यावरती 2026ला गुन्हा दाखल झाला. मग हा सराईत आरोपी जर आहे हे तुम्हाला माहिती येतो या तालुक्यात, हा तुमच्याजवळ येतोच कसा? तुम्ही याला का त्याच्यामध्ये, आणि हिंगेंच्या सोबत सातत्याने तो असतो, वळसे पाटलांसोबतचा मी तुम्हाला त्याचा डीपीचा फोटो देखील दाखवला. मग कुठं ना कुठं तरी यांना वरद असते म्हणून हे बेसळ करतात. आणि त्याचबरोबर हिंगे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा तालुका अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, काही जे पकडलेले आरोपी आहेत ते देखील यांचेच कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत. आणि मग साहजिक यांच्याबाबतचा संशय अधिक बळावतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुकाराम मुंडेंना तुम्ही पत्र द्या, विधिमंडळात आवाज उठवा, पण ते काहीच त्याच्यावरती बोलले नाहीत. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं हे सगळे त्यांचेच कार्यकर्ते, म्हणजे सगळे वळसे पाटलांचेच कार्यकर्ते असणं, हे सगळे लोक एकाच पक्षाचे असणं, हा एक खरं तर विरोधाभास आहे की नाही म्हणावं लागेल. पण आजपर्यंत ही लोक असं करतात याची कोणालाच कुणकुण नव्हती या लोकांविषयी. आता हा जो लोड आहे हा बेसळ करतोय हे सर्वांना माहीत होतं, बरोबर, परंतु हे पब्लिकपर्यंत येत नाहीत. हे माल कोणाला देतात? हा आरोपी याच्यावर गुन्हा दाखल झाला, मग त्याचा माल तुम्ही का घेतला? हा आमचा पहिला त्यांना सवाल तिथे आहे. त्याचबरोबर आपला पुतण्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमध्ये आहे, तो धंदा जो करतोय हे यांना माहीत असताना यांनी त्यांना पाठीशी घालायला नको होतं, हे आमचं म्हणणं आहे. आणि आता आमच्याकडे डिटेल्स अजून आलेले नाहीत, ते ज्यावेळी डिटेल्स येतील त्यावेळी आम्ही बोलू. आज रोजी प्रथम दर्शनी का हे तुमचे काही कार्यकर्ते सगळे पकडलेले आम्ही म्हणत नाही 26 यांचेच आहेत, परंतु आज जे प्रामुख्याने या तालुक्यामध्ये जे पकडलेले आहेत, प्रमुख आहेत, हे यांच्या संबंधित आहेत. कारण याच्या अगोदर देखील काही डेऱ्यांवरती इन्कम टॅक्सच्या ज्या रेड झालेल्या होत्या त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये खोटं नाटं जे आहे ते समोर सगळ्यांच्या आलेलं आहे. ते डिटेल तुम्ही ज्यावेळी घ्याल त्यावेळी आपल्याला कळेल की ज्यावेळी या मोठ्याल्या डेऱ्यांवर रेड पडल्या त्यावेळी यांना दूध पुरवठा करणारे जे मोठाले ट्रान्झॅक्शन झाले, ज्यांच्याकडून ट्रान्झॅक्शन कोट्यावधी रुपये झाले, तिथं परत तिला IT वाले ज्यावेळी पाहायला गेले तर त्यावेळी प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती 4-2 लाखाची पण नव्हती, आणि मग कोट्यावधीनं हे का झाले? मग हे सगळं माहीत असताना पुन्हा तुम्ही या लोकांना का संरक्षण देता? आता हे सगळी रेड पडल्यानंतर, कारवाई झाल्यानंतर तुमच्या तालुक्यात दूध संकलन कमी झालं टक्केवारी? भेसळीचं जे दूध आहे, आता पोलीस रिपोर्टमध्ये जे आहेत, जो पोलिसांनी ह्या आरोपींना पकडलं, त्यांच्या घरी ज्यावेळी गेले, मुद्देमाल जप्त केला, तदनंतर त्यांचं जे संकलन होतं ज्याचं 600 होतं लिटर, तर तो 4000 सप्लाय करत होता. म्हणजे भेसळ ही 3400 लिटरची त्याच्यामध्ये होती. आता त्यांची दुधं घटली, त्याच्यामुळं एकूण संकलनामध्ये जी घट आली, एकतर तो आकडा राज्य सरकार 100% सांगू शकतं, किंवा आता कात्रजची बातमी आलेली का त्यांचं 20-22 हजार लिटर घटलं, परंतु बाकीचे इतर जे प्लॅन्टवाले आहेत यांचे किती घटले. त्याचबरोबर काही लोकांचं असं झालेलं आहे की काही दूध संस्था बंद केल्या, म्हणजे प्लॅन्ट प्रोसेस युनिट ती बंद केली. आता बंद केल्यानंतर तिथं 25-30 हजार लिटर दूध येत होतं. मग त्याच्यात भेसळीचं किती, चांगलं किती. मग चांगलं दूध हे ॲटोमॅटिकली यांच्याकडे डायव्हर्ट झालं, त्यामुळं कदाचित त्यांची आकडेवारी संकलनातली घट ही दिसणार नाही, पण ओव्हरऑल जिल्ह्याचा, राज्याचा जो काय आवक आहे ही त्याच्यावरती FDA किंवा सरकार याच्यामध्ये 100% सांगू शकतं की कोणत्या प्लॅन्टवरती याला घट तिथं आली, आणि राज्याचं एकूण संकलन किती घटलं हे सरकार सांगू शकतं. आपल्याकडे त्याच्या लगेच पोलीस तपास जो काही सध्या चालू आहे त्याच्यातून आतापर्यंत तुमच्यापर्यंत काही माहिती नाही पोहोचली? कारण इथं एक मोठा प्लांट आहे, परत त्या प्लांटलाही कदाचित दूध जात असेल किंवा नसेल ते तपास नाही. आता पोलीस तपासामध्ये इथं जे प्लॅन्ट आहेत त्यांनी माल ज्यांना दिलेला आहे तर तिथपर्यंत पोलिस इन्क्वायरीला गेलेले आहेत,
आणि ज्या प्लॅन्टच्या पावडरी पकडलेल्या आहेत त्यांची नावं पोलीस रिपोर्टमध्ये त्याच्यामध्ये आहे. इथं पावडरचा म्हणजे पावडरचा खरा व्यवसाय आहे. म्हणजे दूध भेसळयुक्त दूध घ्यायचं, त्याची पावडर बनवायची, परत ती टाकायची, परत तेच दूध घेऊन परत पावडर बनवायची, एक सायकल आहे मोठी. मोठ्या प्रमाणात आहे. तुपाचं देखील एक्सपायरी झालेलं तूप हे देखील रिसायकलिंग केलं जातं. चरबीचा एक मोठा विषय आहे. परत देवस्थानांच्या प्रसादापर्यंत चरबीचं मिक्सिंग झाले. इथं देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आता जोपर्यंत तुकाराम मुंडे साहेब बोलत नाहीत, याच्यावरती प्रेस घेऊन सांगत नाहीत का काय काय झालं, तोपर्यंत अधिकृत आपल्याला कोणाला. पण आता जे अधिकृत मध्ये आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या कुठल्या कुठल्या कंपन्यांच्या पावडर त्यांना मिळाल्यात ते याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यावरच आपण सांगू शकतो की इथल्या आता कोणत्या कोणत्या याच्या पावडर वगैरे सापडल्यात ते पोलीस रिपोर्टमध्ये त्याच्यामध्ये आहे. FIR मध्ये आहे. नाही, पोलिसांनी ज्यावेळी आरोपी पकडले आणि त्यांना कोणाला पिशी पाहिजे असेल, त्याचप्रमाणे कोणाला न्यायालयीन कोठडी पाहिजे असेल, त्याच्यामध्ये त्यांनी जो माल पकडलाय त्याचा उल्लेख याच्यामध्ये केला आहे. हे तुम्हाला मी डिटेल देतो आणि मग त्याच्यामध्ये कोणत्या कंपनीचा माल पकडला हे तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटेल. याच्यात आहे सर्व. म्हणजे तुम्ही प्रसादात चरबी आणि तुपात चरबी हे जे बोललात ते काय आता परत उघडकीस आलंय? नाही, मधल्या काळात तुम्हाला दुधामधलं हे जे मिक्सिंग जे समजा प्रोटीन पावडर असतील, त्यानंतर तुमच्या गे परमिट पावडर ज्या असतील, चरबी असेल, हे आपण ऐकलेले मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारने देखील सांगितलेले तशाच प्रकारचं मिक्सिंग होत आहे. आता या सगळ्या कारवाईनंतर म्हणजे आता सध्या तपास सुरू आहे, शेतकरी पण रिपोर्टाची वाट बघतात की समोर काय येत आहे नेमकं. खाली शेतकऱ्यांमध्ये तुकाराम मुंडेंच्या कारवाईविषयी काय भावना नेमकी? एक चांगला सक्षम अधिकारी काय करू शकतो हे मुंडे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. का त्या खात्यामध्ये यापूर्वी अधिकारी नव्हते का? होते. आमचं तर म्हणणं आहे का त्या खात्यामध्ये यापूर्वी जे काम करणारे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांची देखील सखोल चौकशी केली पाहिजे. असं देखील मोठ्या प्रमाणामध्ये ऐकण्यात येतं की आता ही लोक जे करतायत, मिक्सिंग करणारी जी लोक आहेत, ही FDAच्या लोकांना माहीत होत, परंतु यांना महिन्याच्या महिन्याला ठराविक जे काही पॅकेज आहे ते जात होतं, म्हणून ते काही आणि वरिष्ठ यांच्या मुंडक्यावर कोणी पाय देत नव्हता, म्हणून हे सगळं चालू होतं. आणि आता मुंडे साहेब याच्यामध्ये निश्चित खालच्या लोकांवर देखील त्या ॲक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आज जो चौकशीला इथं अधिकारी होतोय तो वर्षापूर्वी होता, 2 वर्षापूर्वी होता, काही बदलून इकडच्या जिल्ह्यातला त्या जिल्ह्यात गेला असेल, परंतु ते नोकरीला लागल्यापासून त्यांना सगळ्यांना माहिती आहेत. कदाचित जे बँक ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याच्यात कदाचित पाहायला मिळेल, कोणाच्या डायरीमध्ये पाहायला मिळेल का कोणाला पैसे दिलेत, काय दिलेत हे त्याच्यामध्ये सापडेलच. म्हणजे FDAचे अधिकारी आतापर्यंत यायचे पण फक्त हप्ता घेऊन जायचे 100%. त्याच्याशिवाय एवढं चालू शकत नाही. राजकीय वरदास आणि अधिकाऱ्यांचं पाठबळ याच्याशिवाय ही भेसळ एवढी मोठ्या प्रमाणामध्ये चालू शकत नाही. ग्राउंडला जे FDAचे अधिकारी आहेत किंवा जे काही आता तपास करायला येत आहेत किंवा जे इन्स्पेक्शनला येत आहेत ते खरंच 100% काम आता तरी ॲक्युरेट होत आहे. आता त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये मंतर नारायणगावच्या परिसरामध्ये मुंडे साहेब येणार आहेत हे LCBला माहीत होतं, FDAच्या काही लोकांना माहीत होतं, परंतु ती टीप अगोदरच लागली. मग कुठून लागली? यांना जे लोक हप्ते देणारे आहेत त्याच्यामुळं अनेक लोक जे टपऱ्यावाले वगैरे आहेत, गुटख्यावाले आहेत, सगळा माल पार्सल झाला. दुधावाल्यांनी देखील इकडं ज्यावेळी यांना पकडल्याची बातमी लीक झाली, ज्यांच्याकडे जे मिक्सिंगचं प्रॉडक्ट होतं ते रातोरात नाहीसं करण्यात आलं. म्हणजे टीप पण FDA मधून दिली, FDA मधूनच मिळते, पोलीसमधून पण मिळते. तर मंचर तालुक्यातली कारवाई म्हणजे मंचर हॉटस्पॉट बनलं आहे आणि देवदत्त निकम जे ते स्वतः त्या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन ते आंदोलनं करतायत. दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात त्यांनी हा लढा पुकारला आहे. अर्थातच त्यांना ते आका असा उल्लेख केला या भेसळखोरांचा. त्यामुळे या सगळ्या भेसळीवरती येत्या काळातही असेच व्हिडिओ, अशाच मुलाखती आम्ही story.com वरती तुम्हाला दाखवत राहू.